मी बटाट्याची भजी बनवणार आहे. त्याच्यासाठी हा मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे मी. बेसन, हळद आणि चवीनुसार मीठ. आपण सोड्याचा वापर बटाट्याच्या भजीत करायचा नसतो. त्याच्यात मी आता ही बेसन आणि हळद टाकून घेणार आहे थोडंसं. आणि थोडं जर हवं असलं तर लाल तिखट आपण टाकू शकतो याच्यात. थोडीशी मी चिली पावडर टाकणार आहे. घरचा आपला काळा मसाला नाही टाकणार आहे. थोडीशी चवीपुरती ही चिली पावडर टाकणार आहे फक्त. आणि आता थोडं पाणी मिक्स करून घेणार आहे मी. जेवढं हवं तेवढंच पाणी मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं. बॅटर जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही. एवढंच करून घेणार आहे कारण बटाट्याला जास्त लागत नाही आपल्याला ही बॅटर. आणि त्यात सोडा नाही वापरायचा. सोडा घातल्यानंतर तेल पितात भजी, म्हणून सोडाचा आपण यूज नाही करणार आहे. थोड्या वेळासाठी ही झाकून ठेवणार आहे मी. आणि बटाटा सगळा साल काढून घेऊन किसून घेणार आहे. आपण बटाट्याची सगळी साल अशी काढून घेतल्या आणि किसणीवरती आपल्याला जशा हव्या त्या आकारात आपण याचे काप काढून घेणार आहे आणि पाण्यात टाकणार आहे. असे सगळे काप काढून घेणार आहे मी. चिप्स बनवून घेणार आहे भज्यांच्यासाठी. आपले चिप्स पण हे असे बनवून तयार आहेत भज्यांच्यासाठी. स्लाइस सगळे मी काढून घेतल्यात आणि नंतर हे तळताना मी त्याच्यात टाकून घेणार आहे. आणि इकडे ही बॅटर आपलं बनवून तयार आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवली आहे बघा मी, कारण चिकटलं पण पाहिजे थोडंसं पीठ. त्याला कमी पडलं तर मी अजून थोडंसं वरून घेईन. असं ठेवलं बघा हे बॅटर आहे. बटाट्यांची भजी बघा आपली कशी झालीत, बनलेत. मीडियम पूर्ण फ्लेमवरती आपण ही करून घ्यायची, तळून घ्यायचे. बघा छान किती मस्त फुगलेत एकदम. आणि अशी बनलेत आपली बटाट्याची भजी. मसाले भात, वाटाण्याचा सोलाने भात, बटाट्याची भजी आणि लोणचं लिंबूचं. या सगळेजण जेवायला. बटाट्याची अशी भजी बनवून तयार आहेत. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आजचं जेवण बघा. भात आहे आपला हरभऱ्यांचा, सोलाने भात म्हणतात आमच्याकडं. बटाट्याची भजी, लोणचं आणि गवारीची आमटी बनवली. या सगळेजण जेवायला. आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.